नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल वर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डिप्लोमा मेकॅनिकल ब्रांचचा 6 सेमिस्टरचा संपूर्ण सिलेबस, की ज्यामध्ये कोणकोणते विषय तुम्हाला शिकायचे आहे, कोणकोणत्या विषयाला इंटरनल आहे, कोणाला एक्सटर्नल प्रॅक्टिकल आहे, कोणाचं ओरल आहे, कोणाचं काय 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 सर्व म्हणजे संपूर्ण विषय, त्यामध्ये तुम्हाला काय काय शिकायचंय, त्याचं कंटेंट काय काय आहे आणि इलेक्टिव्ह सब्जेक्ट त्यापैकी आम्ही कोणता निवडला पाहिजे जेणेकरून मॅक्सिमम स्कोरिंग आम्ही या सेमिस्टरला करू शकतो. आणि बघा बेटा, हे आपलं आता 6वं सेमिस्टर पर्यंत आपण पोहोचलेले आहे. डिप्लोमाचे 5 सेमिस्टर कसे निघाले समजलं नाही. आता 6वं सेमिस्टर म्हणजे फक्त एंड, शेवटचं एक पैलू फक्त बाकी राहिलं बेटा, शेवटचं एक पाऊल फक्त बाकी राहिलंय आणि हे पाऊल जपून टाकायचं बेटा. आणि या सेमिस्टरला जेवढी तगडी स्कोरिंग करता येईल तेवढी तगडी स्कोरिंग करा बेटा. आणि 5वं आणि 6वं सेमिस्टर या दोघांचा ऍव्हरेज मिळून तुम्हाला बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज मिळवून देणार आहे बेटा. तर बघा, लक्ष द्या, 5व्या सेमिस्टर पर्यंत जे पण काही झालं असेल ते सर्व जाऊ द्या. आता 6वं सेमिस्टर तुमच्या हातात आहे, त्याचा अभ्यास पुरेपूर करा बेटा आणि व्यवस्थित अभ्यास करून जबरदस्त स्कोरिंग घेऊन या. आजपर्यंत या 5 सेमिस्टर पर्यंत जेवढा स्कोर तुम्हाला मिळाला नसेल, आता मिळवून दाखवा बेटा. घरच्यांना सुद्धा प्रूफ करून दाखवा, सिद्ध करून दाखवा की नाही यार मी करू शकतो. अजून सुद्धा ती अभ्यास करण्याची जिद्द माझ्यामध्ये आहे बेटा, तसं दाखवून द्या. या शेवटच्या सेमिस्टरला जबरदस्त अभ्यास करून मार्क मिळवून घ्या बेटा. आणि यानंतर 3 महिने तुम्हाला घरी बसून हाच विचार करायचा आहे की आता माझं काय होणार, पुढे चांगलं कॉलेज मिळेल नाही मिळेल. कारण या सेमिस्टर नंतर भरपूर सुट्या तुम्हाला मिळणार डायरेक्टली. ठीक आहे, चला मग सुरुवात करायचं आहे सेमिस्टरच्या सिलेबसच्या इंट्रोडक्शनला. हो सर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर बघत असाल तर आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन. कारण ज्यामध्ये डिप्लोमा, इंजिनिअरिंग आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे सर्व ऑनलाईन कोर्सेस तुम्हाला मिळून जातील एकदम अफोर्डेबल कॉस्टमध्ये. तर डिप्लोमाचे ऑल ब्रांचेस, ऑल सब्जेक्ट आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल बेटा. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये आपण संपूर्ण गोष्टी शिकवतो. प्रॉपर रिव्हिजन क्रॅश कोर्स विद्यार्थ्यांना देतो, नोट्स वगैरे देतो, सर्व बेटा. म्हणजे घरी बसूनच वेळ वाचवून तुम्ही प्रॉपर अभ्यास करून चांगला स्कोर करू शकता बेटा. ठीक आहे ना. तर यासाठी ऍप्लिकेशनला नक्की डाउनलोड करा. फ्री डेमो लेक्चर आमचे बघा, आवडले तरच कोर्स परचेस करा, नाही तर जाऊ द्या, सिंपल. आणि हो बेटा, डिस्क्रिप्शन मध्ये भरपूर साऱ्या लिंक मी दिलेल्या आहे, वेगवेगळ्या सब्जेक्टच्या लिंक दिलेल्या आहे. सर्व बघा, डिस्क्रिप्शन मध्ये ज्या लिंक दिलेल्या आहे ना, त्यामध्ये संपूर्ण डेमो लेक्चर तुम्हाला आरामात तुम्ही बघू शकता आपल्या युट्यूब चॅनलवर, बरोबर आहे. आणि जर आवडलं तर मग कोर्स परचेस करून लागून जा अभ्यासाला. ठीक आहे ना. बघा, हा वेळ पैसा करण्यासाठी नाहीये. थोडेसे पैसे जास्तीत जास्त, अरे फी पण जास्त नाही आपली, बरोबर, तुम्हाला माहिती आहे. थोडेसे पैसे आहे पण प्रॉपर फायदा होऊन जाईल बेटा. आणि या पैशाने जर तुमचा 1 ते 2% जरी वाढले ना तर भरपूर आहे. कारण पॉईंटने नंबर उगतो बरं बेटा, लक्ष ठेवा. कॉलेजेसमध्ये पॉईंट नुसार नंबर इकडे तिकडे उगतो, त्यामुळे लक्ष ठेवा बेटा, प्रॉपर अभ्यास करायचा सेमिस्टरला. ठीक आहे, मग सुरुवात करायचं. हो सर. ठीक आहे, पण त्याआधी अजून सुद्धा जर तुम्ही अभ्यासाला लागले नसाल ना बेटा, अजून सुद्धा मला असं वाटतंय की नाही यार करून घेऊ, मग अजून वेळ आल्यावर पाहून घेऊ, अजून तर वेळ आहे, ही तर सुरुवात आहे, अजून तर हा वेगळाच महिना आहे, अजून 4 महिने बाकी, 5 महिने बाकी आहे, बरोबर आहे. तर असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर आज एक प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायचा आहे की खरंच तुमची वडिलोपार्जित खूप सारी शेती आहे का, की तुम्हाला नेमकं पुढे भविष्यात कमवायची गरजच पण नाही आणि आरामात आयुष्यभर खाशाल. किंवा दुसरी गोष्ट की तुम्ही टाटा, बिर्ला, अंबानी, अडाणी यांचे नातेवाईक आहे का, की ते तुम्हाला संपूर्ण पैसा पुरवतील, तुमची जिंदगी मस्त सुखाने जाईल. तिसरा प्रश्न की तुमच्या नावावर खूप सारी शेती, बंगले, प्रॉपर्टी, शेअर्स वगैरे तुमचे आई वडील किंवा तुमचे आजी आजोबा करून गेलेले आहे का, बरोबर आहे. चौथा प्रश्न की तुमच्याकडे काहीतरी सोन्याची खाण आहे का, किंवा समजा एखादी काही मोठी लॉटरी वगैरे तुम्हाला लागली का. पाचवा प्रश्न की तुम्ही एखादी मुलगी शोधून ठेवलेली आहे का, की जी एकुलती एक असेल आणि जिच्या नावावर करोडोची प्रॉपर्टी असेल, अशी काही मुलगी शोधून ठेवलेली का तुम्ही. तर या 5ही प्रश्नाचं उत्तर जर तुमचं नाही असेल ना, नो असेल ना, तर बेटा कशाला एवढं घमंड करताय, कशाला एवढा आळस करताय, कशाला एवढा वेळ वाया घालवताय. अभ्यासाला लागा बेटा. बघा, ही वेळ आहे, या वेळेवर अभ्यास करून घ्या बाळांनो. आणि जर तुम्हाला खरंच तुम्हाला वाटतंय की यार नाही यार, आपली स्वतःची सर्व स्वप्न मला पूर्ण करायची, मला खूप मोठं व्हायचंय, एकदम नेक्स्ट लेवलला मला पोहोचायचंय, तर बघा बेटा, एकच मार्ग आहे, तो म्हणजे काय, जबरदस्त अभ्यास करा, कठोर परिश्रम करा आणि कन्सिस्टंटली डिसिप्लिन सोबत राहा बेटा. रोज सातत्यपूर्ण अभ्यास करा बेटा. बस, ही शेवटची वेळ आहे, करून घ्या बेटा, करून घ्या. बघा, शेवटची वेळ आहे, जीव लावून टाका, नाही तर मग जाऊ द्या. आणि या जगामध्ये फक्त टॉप 10% लोकच फक्त राज करतात बेटा. आणि जे मिडल क्लास फॅमिलीतले लोक ना, हे फक्त जॉब करता घरी येतात, फक्त आपल्या गरजा पूर्ण करता बेटा. यांची स्वप्न पूर्ण होत नाहीये. तर तुम्हाला जगातल्या टॉप 10% लोकांमध्ये यायचंय तर कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण कन्सिस्टन्सी सोबत तुम्हाला करावं लागेल बेटा. आणि याची सुरुवात आजपासूनच करावी लागेल, उद्यापासून चालणार नाही. आजच निश्चय घ्या, जे पण काही करायचं आजच ठाम निर्णय घ्या. एक तर हो, एक तर नाही, विषय क्लोज डायरेक्टली, बरोबर आहे. तर अभ्यासाला लागून जा बाळांनो. ठीक आहे.
चला तर सुरुवात करूया. तर आपलं हे जे 6वं सेमिस्टर बेटा, तर या 6व्या सेमिस्टरला कोणकोणते विषय असणार आहे हे सर्व आता आपण बघून घेऊ वन बाय वन. ठीक आहे. तर पहिला जो विषय आहे तो आहे मॅनेजमेंट बेटा. आता मॅनेजमेंट म्हणजे काय की बघा, सिंपलची गोष्ट, एखाद्या कंपनीमधलं मॅनेजमेंट कसं चालतं, म्हणजे कशा कशा प्रकारे सर्वांना कामं दिले जातात. कंपनीचा जो HR असतो बेटा, HR माहिती तुम्हाला, ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट असतं, ते प्रत्येकाचा इंटरव्ह्यू घेऊन त्याच्यामध्ये कोणकोणत्या स्किल्स आहे, मग त्या स्किल्सनुसार तुम्ही कोणत्या सेक्शनमध्ये काम केलं पाहिजे, कोणत्या मशीनी केव्हा चालल्या पाहिजे. नंतर मग समजा बघा, प्रत्येक कंपनीमध्ये 3 शिफ्टमध्ये काम चालतं, बरोबर आहे. म्हणजे 24 तास असतात ना आपले, 8 असे 3 शिफ्टमध्ये काम चालतं. काही काही कंपन्यांमध्ये 2 शिफ्टमध्ये काम चालतं. मग प्रॉपर शिफ्ट वाईज प्रॉपर सर्व काही वर्क मॅनेज होतोय का, त्यानंतर जे पण काही आपल्याला ऑर्डर मिळाल्या या टायमामध्ये पूर्ण कंप्लीट होत आहे का, जे आपण आपला प्रोडक्ट बनवायला ऑर्डर आलेली आहे ती प्रॉपर क्वालिटी सोबत एकदम जबरदस्त पद्धतीने मॅन्युफॅक्चर होते का, कुठे कंपनीची मशीन बंद पडते, कुठं काय, म्हणजे जेवढे पण कंपनीमध्ये प्रॉब्लेम्स येतात बेटा, याचं प्रॉपर मॅनेजमेंट कसं असावं हे सर्व आपण या विषयामधून शिकणार बेटा, की प्रॉपर सर्व गोष्टी मॅनेज कशा होतात. पण एक आनंदाची गोष्ट अशी आहे, म्हणजे दुःखाची म्हणू शकता, की हा जो पेपर आहे बेटा हा तुमचा ऑनलाईन असणार आहे, ऑनलाईन MCQ फॉर्मॅटमध्ये. कारण बघा, स्टार आणि हॅश तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल बेटा. बघा, ऑनलाईन हा पेपर होणार आहे, तुम्हाला माहिती 1.5 तासाचा पेपर असेल तुमचा, आणि ऑनलाईन सर्व MCQ हा पेपर तुमचा असणार आहे. याला जास्त काही असं काही सांगायची गरज नाहीये. 70 मार्काचा तुमचा पेपर असेल, आणि काहीतरी तुम्हाला प्रॅक्टिकल असाइनमेंट वगैरे तुम्हाला दिले जाईल. असाइनमेंट वगैरे असेल, तुम्हाला माहिती, जास्त काही सांगायची गरज नाही. तुम्ही आता मोठे लोक, सर्वांचे सुपर सिनियर तुम्ही डायरेक्टली, तुमच्या कॉलेजमध्ये सर्वात सिनियर तुम्हीच आहे आता. ठीक आहे, राजे लोक आहे तुम्ही डायरेक्ट. तर मॅनेजमेंट हा तुमचा MCQ असेल, पूर्णच्या पूर्ण MCQ. ठीक आहे, तर काही जास्त डोक्याला ताण घेऊ नका. दुसरा बेटा, डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट, ज्याला त्यांनी नाव दिलं बेटा DME. काय नाव दिलं? DME. पहिले आमच्या वेळेला त्याला डॉम म्हणायचो, डॉम, सर्वांचा बाप. सॉंग टॉम FM, सर्वांचा बाप म्हणजे डॉम, डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट बेटा. ठीक आहे ना, डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट, याला पहिले आम्ही EMD म्हणायचो, पहिले डॉम नाव होतं, आता DME नाव आलेले नवीन स्कीमनुसार, फक्त स्कीम चेंज झाली, बाकी सर्व सेम असेल डायरेक्टली. आणि हा महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की 4 तासांचा पेपर असेल. किती? 4 तासांचा बेटा, डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट 4 तासांचा पेपर असेल बेटा. बस सर, याच्यामध्ये नेमकं आहे काय, तर बघा बेटा, प्रत्येक डिझाईन मी तुम्हाला सांगतो, याचे जे न्यूमेरिकल्स आहे, अरे 8-8, 10-10 फॉर्म्युले एका याच्यातच वापरावं लागतात, केव्हा कुठे एखादं न्यूमेरिकल सॉल्व्ह होतं. तर खतरनाक आणि एकदम जबरदस्त आणि एकदम मजबूत विषय डायरेक्ट हा, बरोबर आहे. आणि याचा संपूर्ण जो सिलेबस डिस्कशन आहे, मी याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे, स्पेशल व्हिडिओ बनवला आहे DME वर, स्पेशल व्हिडिओ, की त्या DME मध्ये चॅप्टर्स कोणकोणते आहे. मग त्याच्यामध्ये बघा, सर्वात पहिले तर आपलं नॉर्मल डिझाईन मध्ये काय काय शिकतो आपण, एर्गोनॉमिक्स काय असतं, ॲस्थेटिक प्रिन्सिपल काय असतं, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला दिसायला सुंदर दिसतात, काही गोष्टी सुंदर दिसायला नसेल तर चालेल, पण वापरायला एकदम इझी असतात, तर एर्गोनॉमिक्स म्हणतात त्याला. तर ॲस्थेटिक प्रिन्सिपल, एर्गोनॉमिक प्रिन्सिपल काय असतं, मग एखाद्याला डिझाईन करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज पडते, कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या आता, फॅक्टर ऑफ सेफ्टी काय असते, या सर्व बघायचंय. नंतर नकल जॉईंट काय असतो, टर्न बकल काय असतं, वेगवेगळे वेल्डिंग जॉईंट काय असतात, त्यांच्यावरची न्यूमरिकल्स तुम्हाला बघायचे. स्प्रिंग, वेगवेगळ्या स्प्रिंग, किती प्रकारच्या स्प्रिंग आहे, त्या स्प्रिंगची टर्मिनॉलॉजी काय आहे, मग त्या स्प्रिंगचे न्यूमरिकल्स बघायचे, त्या स्प्रिंगची डिझाईन तुम्हाला बघायची आहे. बिअरिंगचे प्रकार कोणते, बिअरिंगची डिझाईन कशी असते, बिअरिंग कसे सिलेक्ट करतात हे तुम्हाला बघायचं आहे. त्याच्यानंतर म्हणजे समजा सांगायला गेलं काय, की डिझाईन मधले संपूर्ण गोष्टी तुम्हाला या ठिकाणी बघायच्या बेटा. आणि ह्याची न्यूमरिकल्स भरपूर बद न्यूमरिकल्स बेटा, 6-6 मार्काला तगडे नियूमरिकल आहे डायरेक्टली. आणि याच्या प्रॉपर नोट्स तुम्हाला देणार आहे मी, प्रॉपर फॉर्म्युलाच्या नोट्स देणार आहे, डिझाईनची प्रॉपर एक वेगळी सेपरेट नोट तुम्हाला देणार आहे, थेरीची वेगळी नोट्स देणार आहे बेटा. इतकं सुंदर डॉम विषय घेतला ना बेटा मी, हा जो DME बघा, कधी कधी मी DME म्हणेल, कधी कधी डॉम म्हणेल, कधी कधी EMD म्हणेल, आता ते तोंडात काही येऊ शकतं, कारण मी शिकवला डॉम, ज्यावेळेस मी शिकला होता त्यावेळेस डॉम होता, नंतर तो EMD झाला, आता तो DME झाला, नाव चेंज होतं, बाकी सर्वच सेम आहे बेटा. ठीक आहे ना. चला, तर सांगायचा येतो की इतका कडक शिकवला, डायरेक्टली बाप शिकवला, बाप. आता विषयच बाप येतो आणि त्याला बाप सारखा शिकवला डायरेक्टली, एकदम जबरदस्त, एकदम खतरनाक शिकवला डायरेक्टली, बरोबर आहे. आणि हो, एक सांगतो बेटांनो, तुम्ही ज्यावेळेस इंटरव्ह्यूला जाल तर हा DME विषय सुद्धा खूप महत्वाचा असणार आहे तुमच्यासाठी. ठीक आहे ना. 4 तासांचा थेरी पेपर, रिटर्न पेपर, त्याच्यात तुम्हाला न्यूमरिकल पण आहे, डिझाईन पण ड्रॉ करायची, काढायचं पण, सर्व मिक्सचर डायरेक्टली. सुंदर विषय, मस्त विषय. ठीक आहे. चला, पुढचा बेटा IEQ, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड क्वालिटी कंट्रोल, म्हणजे आपल्या इंडस्ट्रीमध्ये काम कसं केलं जातं, कोणकोणत्या. आता समजा आता सिंपलची गोष्ट, एखादा ऑर्डर आपल्या कंपनीला मिळाली, मग ती ऑर्डर मिळाल्यानंतर सर्वात पहिले काय केलं जातं, मग वर्क काय, कोणतं वर्क आहे, हे वर्क करण्यासाठी किती वेळ लागणार आहे, कोणकोणत्या मशीन लागणार आहे, कोणकोणत्या मशीनिंग ऑपरेशन लागणार आहे, मग कोणतं ऑपरेशन पहिलं केलं पाहिजे, याचा प्रॉपर फॉर्मॅट तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर
क्वालिटी कंट्रोल, म्हणजे त्या प्रोडक्टची क्वालिटी मेंटेन राहिली पाहिजे, कमीत कमीत खर्चात चांगली चांगली क्वालिटी मिळाली पाहिजे, यासाठी आपण काय केलं पाहिजे ते सुद्धा क्वालिटी टेक्निक्स यामध्ये शिकायचे आपल्याला. त्याच्यानंतर भरपूर सारे चार्ट, त्याच्यामध्ये फ्लो चार्ट, स्टिंग डायग्राम, त्याच्यानंतर मग समजा भरपूर सारा चार्ट, एनपी चार्ट आहे, आर बार चार्ट आहे, सी चार्ट आहे, हे सर्व आपल्याला बघायचं आहे. फिशबोन डायग्राम तुम्हाला बघायची आहे, भरपूर सारा डायग्राम्स आहे, भरपूर सारे चार्ट आहे, भरपूर सारे न्यूमेरिकल आहे. म्हणजे इन शॉर्ट इंडस्ट्रीमध्ये काम कसं चालतं, इंडस्ट्रीमध्ये क्वालिटी कशी कंट्रोल केली जाते, इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक म्हणजे पहिली कोणती प्रोसेस असते, नंतर कोणती प्रोसेस असते, आपल्याला जर समजा एखादी कंपनी टाकायची असेल तर कोणकोणत्या गोष्टी आपण कन्सिडर केल्या पाहिजे, या सर्व गोष्टी तुम्हाला IEQ मध्ये शिकायच्या बेटा. एकदम सुंदर विषय, एकदम सुंदर विषय डायरेक्टली, बरोबर आहे. आणि हा नॉर्मल बघा, आता मॅनेजमेंट MCQ आहे, डॉम जो आहे याच्यामध्ये न्यूमरिकल पण आहे, थेरी पण आहे आणि डायग्राम म्हणजे डिझाईन सुद्धा आहे तुमच्या, ठीक आहे ना. तर बघा 4 तासाचा पेपर आहे आणि याला बघा 25 मार्काचा एक्सटर्नल, तुम्हाला सर्वांना माहिती, ज्याच्या पुढे हॅश असतं ते काय असतं आपलं एक्सटर्नल प्रॅक्टिकल तुम्हाला यायचं असेल. त्यानंतर इंटरनल प्रॅक्टिकल सुद्धा असेल, असाइनमेंट सुद्धा राहतील, सेल्फ लर्निंग म्हणजे ट्युटोरियल सुद्धा तुम्हाला दिलं जाईल. तर 175 मार्क्सचा हा पूर्ण विषय असणार आहे DME. त्यानंतर IEQ जर विषय घेतला तर या विषयाचं काय माहिती का, की याचं काही प्रॅक्टिकल नाही, एक्सटर्नल फिक्शनल काही नाही, फक्त तुम्हाला असाइनमेंट वगैरे राहील, मॅन्युअल वगैरे राहील, तेवढं तुम्हाला जमा करावं लागेल बस, बाकी असं काही विषय नाहीये. 150 मार्काचा टर्म असणार आहे. त्यानंतर बेटा आपला इंडस्ट्रियल हायड्रोलिक्स अँड न्यूमॅटिक्स, आता IHP मला सर्वांना माहिती असेल बेटा, की आपल्या बघा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तुम्ही बघितलं, जेसीबी बघितलं असेल, आता जेसीबी ज्याच्यावर वर्क करतं ते असं बेटा हायड्रोलिक्स वर वर्क करतं. त्याच्यानंतर आपल्या गाडीचे ब्रेक सिस्टीम असते ती न्यूमॅटिक वर वर्क करते, कारची हायड्रोलिक वर वर्क करते, म्हणजे आपली ब्रेकिंग सिस्टीम असेल, त्याच्यात वेगवेगळे व्हॉल असेल, जेसीबी असेल, बरोबर आहे. त्याच्यानंतर समजा आपली प्रेस मशीन असेल, त्या सर्व चालतं बेटा आपल्या फ्लुइडच्या पॉवरवर. कोणावर? फ्लुइडच्या पॉवरवर, म्हणजे लिक्विडवर, ऑइलवर सुद्धा चालता आणि आपल्या कॉम्प्रेस एअरवर सुद्धा चालता. मग या न्यूमॅटिकवर कशा चालता, हायड्रोलिकवर कशा चालता, या सुंदर सर्व याच्यामध्ये मॅक्सिमम तुम्हाला सर्किट डायग्रामच शिकायचे. काय शिकायचे? सर्किट डायग्राम. की सांगा 2x3 वॉल काय असतो, 3x2 वॉल काय असतो, 4x2 वॉल काय असतो, मग वॉल कशी ओपन होता, याची प्रॉपर सर्किट कशी असतात, हे सर्किट तुम्हाला प्रॉपर ड्रॉ करावं लागेल. नाही बघा बेटा, आमच्या वेळेस ज्यावेळेस पुस्तक वगैरे होते ना, त्या पुस्तकामध्ये भरपूर साऱ्या चुका होत्या डायरेक्टली. तर या सर्व चुका आम्ही आमच्या नोट्स मध्ये आम्ही सुधारणार आहोत बेटा. प्रॉपर नोट्स तुम्हाला मिळतील, फक्त तेवढंच करा, जास्त काही करायची गरज नाहीये बाळांनो. एकदम सिंपल वे सांगतो की IHP सुद्धा खूप महत्वाचा आहे. म्हणजे हायड्रोलिक्स आणि न्यूमॅटिक्स या दोघांवर चालणाऱ्या जे पण काही वस्तू आहे, जे पण काही ऍप्लिकेशन आहे, त्यांची सर्किट कशी वर्क करता हे तुम्हाला या विषयामध्ये शिकायचं आहे. हे एकदम सुंदर विषय, पण थोडा किचकट म्हणजे काय माहिती का, की सर्किट तुम्हाला ड्रॉ प्रॉपर करता यायला पाहिजे. त्या सर्किटचे सिम्बॉल कसे असतात, आता पंपचा सिम्बॉल काय आहे, 3x2 DC वॉलचा सिम्बॉल वगैरे काय आहे, वेगवेगळे रिले आहे, वेगवेगळे व्हॉल आहे, ते सर्वांचे सिम्बॉल हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागतील. प्रॉपर नोट्स आहे, प्रॉपर आपला कोर्स आहे, बघून घ्या. डेमो लेक्चर बघा, आवडलं तरच कोर्स परचेस करा, नाही तर जाऊ द्या. त्यानंतर बेटा हे 4 विषय आपले झाले, बरोबर आहे. आता 5वा जो आहे तुमचा इलेक्टिव्ह बेटा. इलेक्टिव्ह म्हणजे काय, की तुम्हाला कोणताही एक निवडायचा आहे. आता एक सांगतो बाळांनो, या 3 सब्जेक्ट तुम्हाला आहे. सर्वात पहिले बेटा कॉम्प्युटर इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम, त्याला SIM म्हणता. तर हा मला इंजिनिअरिंगला होता, ज्यावेळेस आम्ही इंजिनिअरिंगला होतो ना 2017-18ला, तर 17-18ला आम्हाला हा विषय होता. तर विषय काय होता माहिती का हा, की याच्यामध्ये कॉम्प्युटरचा वापर आपण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये कसा करू शकतो. म्हणजे बघा सिंपलची गोष्ट, एखादं रॉ मटेरियल मध्ये आलं तर पहिले त्याची कॉम्प्युटरवर एंट्री होईल की एवढं रॉ मटेरियल मध्ये आलं, मग त्या रॉ मटेरियलची टेस्टिंग केली जाईल की रॉ मटेरियल बरोबर आहे की नाही. मग टेस्टिंग केल्यानंतर मग कॉम्प्युटरवर टाकलं जाईल की बाबा मी याची टेस्टिंग केलेली सर्व काही मटेरियल एकदम ओके आहे, किंवा नॉट ओके असेल तर काय नाहीये, ओके नाहीये, सर्व. नंतर मग पुढे जाईल ते मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटला. मग मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट त्याला त्याच्यातलं किती वापरताय लगे एंट्री टाकेन की मी एवढं मटेरियल वापरलं, एवढं मटेरियल कापलं, बाकीचं परत ठेवून दिलं. नंतर त्याच्यावरचं प्रोडक्ट फायनल झाल्यानंतर ते परत गोडाऊनला स्टोअर होईल. मग गोडाऊनला स्टोअर झाल्यानंतर त्याच्यावर क्वालिटी कंट्रोल होईल, चेकिंग वगैरे होईल, इन्स्पेक्शन होईल, सर्व होईल. मग परत देताना परत एंट्री, म्हणजे संपूर्ण सिस्टीम ही कॉम्प्युटरने बांधली गेलेली आहे. मग CNC मशीन, VMC मशीन, HMC मशीन, म्हणजे जेवढ्या पण काही कॉम्प्युटर कंट्रोल जेवढ्या पण काही मशीनिंग आहे ना, म्हणजे संपूर्ण मॅन्युफॅक्चरिंगला कॉम्प्युटरद्वारे कंट्रोल करा. पूर्ण रोबोटिक्स आर्म वापरा, रोबोट्स यूज करा, म्हणजे मॅक्सिमम पूर्ण ऑटोमेटेड सर्व करून टाका. त्याला म्हणतात SIM. हा विषय थोडासा घाणेरडा आहे, म्हणजे घाणेरडा आणि थोडं कॉम्प्लिकेटेड आहे डायरेक्टली, बरोबर आहे. हे प्रॅक्टिकल शिकायला मस्त वाटतं, पण थेरॉटिकली हे शिकायला थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे डायरेक्टली, ठीक आहे ना. तर थोडासा हा बोरिंग टाईपचा सब्जेक्ट आणि पाठ नाही होणार, लवकर पाठ नाही होत हा सब्जेक्ट, ठीक आहे ना. मार्क थोडेसे कमी होऊ शकतात. कोल्ड चेन मॅनेजमेंटचा पण सेम तसाच विषय आहे, की याच्यामध्ये ना मॅक्सिमम RSA तुम्ही शिकला असाल, म्हणजे तुम्ही आता शिकला असाल HVAC हा सब्जेक्ट शिकले, पॉवर सब्जेक्ट शिकले, त्यामध्ये आपण शिकलो होतो बेटा की रेफ्रिजरेशन काय असतं, बरोबर आहे. मग या रेफ्रिजरेशनचा वापर करून
कोल्ड स्टोरेज कशा प्रकारे वर्क करतं, कोल्ड स्टोरेज म्हणजे कोणकोणत्या प्रकारचं मटेरियल आपण स्टोअर करू शकतो, त्याचं मॅनेजमेंट कसं असतं, त्याचं टेम्परेचर जर समजा कट ऑफ झालं, टेम्परेचर वाढून गेलं, किंवा समजा आपल्याला एखादी अशा गोष्टी की ज्या पेरिशेबल आहे म्हणजे ज्या खराब होऊ शकतात, अशा गोष्टींचं आपल्याला ट्रान्सपोर्टेशन करायचं आहे, मग त्यासाठी कोणती सिस्टीम आपल्याला आणावं लागते, तर हे सर्व कोल्ड चेन मॅनेजमेंट मध्ये शिकणार आहे. याचा पण सिलेबस थोडासा पहिले सुरुवातीला मस्त मस्त वाटतो, एकदम छान छान वाटतो, पण नंतर जसं ते सर्व पार्ट एक एक नवीन नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप होत जातात, सर्व कॉम्प्लेक्स होऊन जातात. म्हणजे पहिले 1 ते 1.5 युनिट तुम्हाला बरं वाटेल, मस्त वाटेल, तुम्हाला असं वाटेल की यार यस हे तर पॉवरवर आधारित आहे, एकदम छान आहे. पण बेटा नंतर जसं जसं पुढे जाशाल ना तसं कॉम्प्लिकेशन वाढत जाईल. तर हा सुद्धा विषय थोडासा तुमचा स्कोर डाऊन करू शकतो. आता राहिला विषय अल्टरनेटिव्ह एनर्जी सोर्सेस अँड एनर्जी मॅनेजमेंट. मग हा विषय काय सर? याच्यामध्ये एकदमच सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. काय हो सर? आता बघा मला सांगा, आपली जी इलेक्ट्रिसिटी आहे ती कशापासून बनते? आपण कोळसा जाळतो, हीट तयार करतो, या हीटने पाणी गरम करतो, पाण्याची वाफ तयार करतो, मग हे टर्बाईनवर जातं, मग पाता गोल गोल फिरतं, मग मेकॅनिकल एनर्जीचं पुढे इलेक्ट्रिकल मध्ये कन्व्हर्ट होतं. आपण जे पण काही लावतो अल्टरनेटर आणि त्याचं, बरोबर आहे. तर ही झाली आपली नॉर्मल एनर्जी. पण ह्या एनर्जी शिवाय आपण एनर्जी कोणकोणत्या फॉर्म मध्ये मिळवू शकतो? मग सोलर एनर्जी काय असते माहिती, सोलर पॉवर प्लांट तुम्हाला सरळ माहिती, मस्त फोटोवोल्टिक सेल वगैरे आपल्या घरावर आपण जे सोलर लावतो ती कशा प्रकारे एनर्जी तयार करते, मग तिथून खालती जे इन्व्हर्टर आपण लावतो, बरोबर आहे, ती कशा प्रकारे त्याला कन्व्हर्ट करते, बरोबर आहे. म्हणजे सर्व सोलरवर सर्व आपण शिकणार आहोत. त्यानंतर वाइंड एनर्जी माहिती तुम्हाला, पवनचक्की वगैरे. मग पवनचक्की कशी चालते? एकदम सोपं आहे, म्हणजे तुम्ही डायरेक्टली तुम्हाला समजलं की मराठीमध्ये तरी समजलं ना, आरामात तुम्ही इंग्लिशमध्ये छापू शकता, फेकम पाक करू शकता. नंतर टायडल एनर्जी असते आपली, समुद्राच्या पाण्याच्या ज्या लाटा असतात बेटा, त्या लाटा कशा प्रकारे एनर्जी जनरेट करते. त्याच्यानंतर ओशियन एनर्जी असते आपली, जिओथर्मल एनर्जी असते आपली, ती कशा, म्हणजे फक्त काय एनर्जी रिन्युएबल एनर्जी सोर्सेस तुम्हाला शिकायचे. विषय क्लोज, एकदम सोपा विषय. म्हणजे याच्यामध्ये ना नवीन नाहीये, समजतं का मला काय म्हणायचं? नवीन काही नाहीये, म्हणजे जे आहे हे तुम्हाला ऑलरेडी पहिल्यापासून माहिती आहे, फक्त त्याला वर थोडंसं घासायचं, त्याला थोडं डीप मध्ये शिकायचंय. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला नवीन काही जाणवणार नाही. आता नवीन काही जाणवणार नाही तर तुम्हाला ऑलरेडी जवळपासून 30 ते 40% नॉलेज तुमच्याकडे आहेच ऑलरेडी, फक्त त्याला प्रॉपर तुम्हाला लिहायचं कसं, प्रॉपर नोट्स वगैरे सर्व एकदम म्हणजे छान छान विषय हा असणार आहे बेटा. तर हा विषयामध्ये तुम्ही मार्क स्कोरिंग करू शकता. म्हणजे पेपर किती घाणेरडा बी आला तुम्ही आरामात मनाने लिहू शकता, सोपू शकता डायरेक्टली. आणि बघा बेटा फायनल इयरला हेच महत्वाचं आहे की तुम्ही रिप्रेझेंटेशन कसं करताय, पेपर तुम्ही कशा प्रकारे लिहिताय, कशा प्रकारे मांडताय, हे खूप महत्वाचं आहे बाळांनो. समजतंय का? तर बघा बेटा मला असं वाटतं की हा सब्जेक्ट तुम्ही घ्यायला पाहिजे, जेणेकरून तुमची मॅक्सिमम स्कोरिंग होऊ शकेल. बाकी या 2 विषयांचं कसं माहितीये का, आता हे तुमच्या रिस्कवर आहे, तुम्ही रिस्क घेतली, तुम्ही करू शकता. अभ्यास केला तर कोणती गोष्ट इझी होऊ शकते. पण कसं माहितीये का, हा विषय कसा एकदम सुंदर आहे, डोक्याला ताण नाहीये, काही न्यूमरिकल नाही, काही नाही, फक्त थिअरॉटिकल आहे. आणि डायग्राम बी अशा एकदम किचकट नाहीये. आता बघा कोल्ड चेन मॅनेजमेंटचे आणि सिम, सर्वात जास्त हा जो सिम विषय ना, याच्या डायग्राम एकदमच कॉम्प्लिकेटेड आहे, की कोर वायर कशी असते, मग 2 कोर वायर, 3 कोर वायर मध्ये केबल कशी असते, मग त्या केबलमध्ये फायबर कशी यूज होतात, कारण एकदम डीपली ना बेटा त्या सर्व गोष्टी एकदम डीपली, कारण ह्या नवीन टेक्नॉलॉजी आहे बेटा, तर ह्या एकदम डीपली आहे. तर याच्यामध्ये कसं स्कोर होऊन जाईल. कारण बघा बेटा मी एक सांगतो, आता महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला स्कोरिंग करायची आहे. कारण तुमचं संपूर्ण आयुष्य, डिप्लोमाला मी बोललो होतो बेटा, डिप्लोमाच्या फर्स्ट इयरलाच मी बोललो होतो की कोणतंही कॉलेज तुम्ही डिप्लोमाला घ्या, काही प्रॉब्लेम नाहीये. पण इंजिनिअरिंगला कॉलेज निवडताना प्रॉपर कॉलेजच असलं पाहिजे. कारण बघा कॉलेज चांगलं असेल तर नॉलेज चांगलं मिळेल, नॉलेज चांगलं मिळेल तर पॅकेज चांगलं मिळेल बेटा. नॉलेजचं जाऊ द्या, कॉलेज चांगलं तर पॅकेज चांगलं, हे फक्त लक्षात ठेवा तुम्ही. तर बघा आपल्याला बेस्ट कॉलेज मिळवायचं आहे, तर त्यासाठी बेटा एक पॉईंट नुसार डायरेक्ट खूप फरक पडतो. बरं बाळांनो, मी पहिले सांगतोय, कट ऑफ ज्यावेळेस ना पॉईंटने हुकतो ना बेटा, चांगला कॉलेज आपलं हुकतं ना छोट्या पॉईंटने, त्यावेळेस सर्व समजतं. त्यामुळे सांगतो बाळांनो, प्रॉपर अभ्यास करा, विषय एकदम छान आहे. मॅनेजमेंटमध्ये तुमचे मार्क थोडे जाऊ शकतात, कारण तो ऑनलाईन एमसीक्यू विषय. याच्यात कसं असतं माहिती का, की सर्व भगवान भरोसे चालतं सर्व गोष्टी, ठीक आहे ना. तर आपण मग अभ्यास केला तर फायदा तर 100% होतोच होतो, ठीक आहे. तर मॅनेजमेंटचे प्रॉपर आपल्याकडे सर्व अवेलेबल आहे बाळांनो, सर्व अवेलेबल आहे. डीएमए सर्वांचा बाप आहे बेटायचा, अभ्यास चांगला करा, डॉमचा अभ्यास चांगला करा, डीएमईचा अभ्यास चांगला करा, ईएमडीचं जे पण काही तुम्ही नाव बना, डीएमईचं नाव आहे, मी कधी चुकून डॉम म्हणेल, कधी ईएमडी म्हणेल, तर ते थोडंसं ऍडजस्ट करून घ्या बेटा, ठीक आहे. चला, तर IEQ हा पण विषय छान आहे. हा विषय जर तुम्ही शिकला ना बेटा, तर इंटरव्ह्यूच्या तुमच्या सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असं समजून घ्या. IHP विषयामध्ये फक्त आणि फक्त ऑइलची पॉवर किती आहे, न्यूमॅटिकची कॉम्प्रेस एअरची पॉवर किती आहे, हे तुम्हाला शिकायचं बेटा. याच्यावर चालणाऱ्या वेगवेगळ्या ऍप्लिकेशन, वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत. नंतर आपला मी सांगितलं AEM हा विषय छान आहे, मस्त आहे, मार्क मिळवू शकता तुम्ही, आरामात स्कोर करू शकता, असा साधा सिंपल विषय आहे. बाकी मग या दोघांमध्ये थोडासा प्रॉब्लेम नाही. आणि हा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, आता 3D मॉडेलिंग अँड ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, तर हे तुमचं काही नॉर्मल इंटरनल आहे सर्व. आणि बघा एक तुमचा प्रॅक्टिकल होईल एक्सटर्नल, त्याच्यात तुम्हाला कटिया म्हणा, नंतर मग समजा
कटिया झालं, त्याच्यानंतर इन्व्हेंटर झालं, प्रोवी झालं किंवा मग क्रिओ झालं, अशी छोटी एखादं तुम्हाला सॉफ्टवेअर शिकवलं जाईल. मग हे कसं झालं, मग एखाद्या 2D मॉडेलला 3D मध्ये कसं कन्वर्ट करायचं, मग त्याला जर मॅन्युफॅक्चरिंग युनिटला पाठवायचं त्याची डायमेन्शन वगैरे सर्व 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 म्हणजे इंटरनल आहे, तर होऊन जाईल. ते काही एवढं विशेष नाहीये. त्यानंतर जर समजा बघितलं सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुमचा कॅप्स्टन प्रोजेक्ट, तुमचा मेजर प्रोजेक्ट कॅप्स्टन प्रोजेक्ट बेटा, जो तुमचा 150 मार्कांना किती 150 मार्क्सला बेटा. आणि एक सांगतो, तुम्ही आता डिप्लोमाच्या 6व्या सेमिस्टरला आहात, तर भरपूर सारे कॅम्पस तुमच्या कॉलेजमध्ये येतील, इंटरव्ह्यूला वगैरे तुम्हाला बोलायला भरपूर साऱ्या कंपन्या तुमच्या कॉलेजला येतील, बरोबर आहे. तर ह्या ठिकाणी ज्यावेळेस कॅम्पस इंटरव्ह्यू होईल, तुमच्या कॉलेजमध्ये वेगवेगळ्या कंपन्या येतील, तर त्यावेळेस होईल काय माहिती आहे का, की तुम्हाला ते मॅक्सिमम तुमचा जो इंटरव्ह्यू होतो हा तुमच्या प्रोजेक्टवर होतो, की तुम्ही प्रोजेक्ट कोणता बनवताय, मग त्या प्रोजेक्टबद्दल तुम्हाला विचारता. कारण कसं असं माहिती आहे का, या सेमिस्टरला मॅक्सिमम विद्यार्थी काय करतात की स्वतःचा प्रोजेक्ट काय करता, विकत आणता, डायरेक्ट विकत घेऊन येतात. मग तुम्हाला ते बघा, आता विकत आणला ना, नो इश्यू, काही इश्यू नाहीये, पण तुम्हाला ती माहिती पाहिजे त्याच्याबद्दल, की कोणतं कॉम्पोनंट किती रुपयाला विकत आणलं, कुठून आणलं, याला जॉईन कसं केलं, कोणते ऑपरेशन्स तुम्ही वापरले आहे, कोणत्या गोष्टी तुम्ही परफॉर्म केलेल्या आहे. म्हणजे बघा, ग्रुप 4 जण मिळून एक प्रोजेक्ट तुम्हाला करावा लागतो. तर या ठिकाणी विषय असा आहे की तुम्हाला प्रॉपर त्याच्याबद्दल नॉलेज असलं पाहिजे. तुम्ही स्वतः बनवलं तर अतिउत्तम, खूप छान बेटा, आनंद आहे डायरेक्टली. पण जर समजा 4 जण ग्रुप बनवलाय, 3 जण काही कामचेच नाही, डायरेक्टली 3 जण म्हणतात की तू पाय आणि तू पाय, हा म्हणतो तू पाय, तो म्हणतो तू पाय, असं चालतं बेटा हे सर्व, मला माहिती आहे. ठीक आहे. आणि एकच जण फक्त चांगला असेल मग तो काय म्हणतो, चला मी सर्व करून मग माझ्या सर्व विषय गंभीर होईल डायरेक्टली. तर मग अशा वेळेस काय तुम्ही बरेचसे विद्यार्थी प्रोजेक्ट विकत आणतात. पण विकत काय कसंही करा तुम्ही, मी ते तुम्हाला काही सांगत नाही त्याबद्दल, पण सांगतो बेटा त्याबद्दल संपूर्ण स्टडी तुमचा असला पाहिजे. कारण बघा, तुमच्या कॉलेजवाले शिक्षक सुद्धा तुमची ओरल घेता, विचारता करे बाबा मग हे कसं वर्क करतं, हे कसं झालं, तुम्हाला पीपीटी प्रेझेंट करावी लागते. त्यानंतर बाहेरच्या कॉलेजमधून एक शिक्षक येतात आणि ते तुम्हाला विचारतात, काय बाबा मग हे कसं केलं सांग बरं. आणि ते तुम्हाला काय करता माहिती आहे का, एक खरं सत्य सांगतो, ते एकदम भारी म्हणतात, खरं सांग बेटा प्रोजेक्ट विकत आणलाय ना, खरं सांग, एकदम खरं सांग, खरं सांग, मी काहीच करणार नाही, मला माहिती आहे बेटा सर्वजण विकत आणतात, तू विकत आणलाय ना, खरं सांग बेटा. अरे मी तुझ्या वडिलांसारखा बेटा, खरं सांग, विकत आणलाय ना, विकत आणलाय ना. आणि तुम्ही काय करता, हो सर विकत आणलाय तू, याचे मार्क कमी करा डायरेक्टली. म्हणजे पहिले गोड गोड बोलून तुमच्याकडून ते काढता की तुम्ही विकत आणलाय का बनवलाय, बरोबर आहे. आणि जर तुम्ही कबलून दिलं की आम्ही विकत आणलाय, गेले मार्क मग, असा विषय होतो. तर बघा, किती बी काही बिकरा ठाम राहा की मी तर प्रोजेक्ट बनवलाच आहे डायरेक्टली, आणि त्या प्रोजेक्ट बद्दल संपूर्ण स्टडी तुमचा असला पाहिजे. नाही तर बस हे किती आणलं ते एक जण म्हणतो 10 रुपयाचं, एक जण म्हणतो 20 रुपयाचं, एक जण म्हणतो मला नाही माहिती, आणि एक जण म्हणतो की फुकट भेटलंय. असं नाही बेटा, सर्वांची उत्तर सेम असले पाहिजे, याची सुद्धा प्रॅक्टिस असली पाहिजे. ठीक आहे ना. तर अशा पद्धतीचं हे संपूर्ण तुमचं डिप्लोमाचं शेवटचं सेमिस्टर, ऐकायला खूप आनंद होत असेल. शेवटचं सेमिस्टर, शेवटचं तुम्ही सिलेबस एक्सप्लेनेशन करताना शेवटचं तुम्ही या मोठ्या भाऊला पाहताय, या विनीत भाऊला पाहताय. या पुढच्या सेमिस्टरला तुम्हाला हा विनीत भाऊ नसेल एक्सप्लेन करायला. ठीक आहे, तुम्ही मोठे झालेले आहात, तुम्ही तुमचे सर्व निर्णय तुम्ही स्वतः घेऊ शकतात. आनंद आहे बेटा, सर्व आनंद आहे. पण बघा बायांनो, हे तुमचं शेवटचं सेमिस्टर आहे, तर मला फक्त एवढं म्हणजे जीव लावून टाका, नाही तर जाऊ द्या. हाय पर्सेंटेज मिळवणाऱ्यांना चांगलं कॉलेज मिळून जातं, ते भरपूर सुखी राहतात. लो पर्सेंटेज एकदम 50 आणि 60% मिळाले, ते पोरं काय त्यांना माहिती असं बी आपलं काही होणार आणि चांगलं कॉलेज मिळणार आणि ते बी सुखी राहतात. हाल फक्त होतात बेटा ह्या मधल्या लोकांचे. म्हणजे 70 ते 80 मध्ये जे खेळताना बेटा सर्वात जास्त हाल यांचे होता बेटा. तर बघा, सांगायचा हेतू आहे की टॉप लोकांमध्ये राहण्याचा प्रयत्न करा, मॅक्सिमम स्कोरिंग करा बेटा. ठीक आहे ना. आणि हो, हे करण्यासाठी आपलं ऍप्लिकेशन आहे, विनीत ट्युटोरियल नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे, आणि त्यामध्ये सर्वच्या सर्व विषयांचे कोर्सेस अवेलेबल आहे बेटा. IEQ आहे, बरोबर आहे, त्याच्यानंतर IHP आहे, मॅनेजमेंट आहे, नंतर अल्टरनेटिव्ह एनर्जी सोर्स अँड मॅनेजमेंट आहे, DME सर्वांचा बाप विषय आहे DME. ठीक आहे ना. हे सर्व विषयांचा कॉम्बो सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे, आणि एकदम कमी प्राइसला अवेलेबल बेटा. सुरुवातीला भरपूर सारा डिस्काउंट चालू आहे. तुम्ही आपल्या हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता बेटा. आपल्या हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला बऱ्यापैकी डिस्काउंट देऊन टाकतील. म्हणजे जर ऍप्लिकेशनवरून घेशाल तर तुम्हाला थोडंसं महाग पडू शकतं. हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला थोडा डिस्काउंट वगैरे देऊन देतील बेटा. आणि हो, लवकरात लवकर जर तुम्ही हा व्हिडिओ आज पाहत असाल, आता आज दिनांक तुम्ही कोणत्या दिवशी पाहता ते माहिती नाही, पण सुरुवातीला सेमिस्टरच्या सुरुवातीला आपली जी ऑफर असते ती तशी ऑफर तुम्हाला मग पूर्ण सेमिस्टरभर नाही मिळणार. त्यामुळे सांगतोय आत्ताच्या आत्ता कोर्स परचेस करून घ्या आणि अभ्यासाला लागून जा बेटा. ठीक आहे ना. आणि बघा, तुम्हाला काय काय मिळेल जास्त काही सांगायची गरज नाहीये. तुम्ही आपले फर्स्ट इयर पासून समजा विद्यार्थी असाल, बरोबर आहे, संपूर्ण सिलेबस प्रॉपर कव्हर केला जाईल. मागच्या वेळेस एकदम प्रॉपर सगळं व्यवस्थित झालं होतं. रिव्हिजन क्रॅश कोर्स तुम्हाला मिळेल बेटा. संपूर्ण चॅप्टरची पूर्ण रिव्हिजन तुम्हाला त्याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट मिळून जाईल. त्या कोर्समध्ये थेरी नोट्स मिळतील, फॉर्म्युलाच्या नोट्स मिळतील, PYQs तर आता समजा अवेलेबल सध्या नाहीये, पण जसं जे पण काय अवेलेबल होईल ते आम्ही देऊन देऊ. आणि क्वेश्चन बँक तर आहेच. पण IMPचा नाद सोडा आता, बस झाला IMP आता पूर्ण करा बेटा. कारण IMP करून तुम्ही फक्त डिप्लोमा पास होशाल रे, पण मग पुढे काय करशाल, नॉलेज, शेवटी नॉलेज महत्वाचं बेटा. ठीक आहे, त्या सर्व विषयांचा कॉम्बो आपल्याकडे अवेलेबल बेटा, त्याचा फायदा घ्या.
आजच कॉम्बो परचेस करा बेटा. जास्त काही नाही, जास्त फीज आपण ठेवत नाही. एक ऑफलाईनच्या फीज इज इक्वल टू कॉम्बोची फीज आहे त्याच्याशिवाय कमी फीज मध्ये आपला हा मिळून जातो. तर बघा अभ्यास करा, कसाही करा पण अभ्यास करा बेटा. आणि या सेमिस्टरला रिस्क घेऊ नका. आपण भलं आपला अभ्यास भला घरी बसून अभ्यास करा, जास्त वेळ वाया घालवू नका बाळांनो. ठीक आहे ना. आय होप सो आजचं हे जे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल, हेल्पफुल ठरलं असेल. तर बघा बाळांनो, फक्त एवढं सांगेल, तुमचा मोठा भाऊ या नात्याने सांगतो बेटा की जास्त पैशांकडे बघू नका. कोर्स परचेस करून अभ्यासाला लागून जा. कॉलेजमध्ये कसं शिकवलं जाईल, काय शिकवलं जाईल, किंवा सिलेबस कंप्लीट होईल. बघा आपण आपला अभ्यास घरात चालू करून द्या बेटा. ठीक आहे ना. घरी बसून पुढे जायची गरज नाही. काही रिक्षानी, सायकलनी, गाडीनी, तो बी एक पेट्रोलचा खर्च वाचतो, तो बी एक विषय असतो. जाशान गप्पा टाप्पा वाढता, टाइम वेस्ट होतो. 1 तासाचा क्लास असेल, अर्धा तास जायला अर्धा तास, म्हणजे भरपूर सारे फायदे पण आहे, नुकसान पण. फक्त एकच गोष्ट ऑनलाईन मध्ये महत्वाची, ती म्हणजे काय, कन्सिस्टन्सी. रोज मी 2-2 लेक्चर बघेल, विषय क्लोज. जास्त बी नका बघू ना, 2-2, 3-3 लेक्चर रोजचे बघा. बघ जास्त नका बघू बेटा. पण तुम्ही असं नका म्हणू तुम्ही शनिवार रविवारी बघितलं नाही बेटा. रोज बघा, कन्सिस्टंटली स्टडी करा, फायदा तुमचा होणारच. आणि प्रयत्न करा की नॉर्मल स्पीडला लेक्चर बघा. तुम्ही डायरेक्ट 2x स्पीडने चालले तर तुमची इच्छा. ठीक आहे. चला, तर आय होप सो आजचं लेक्चर तुम्हाला हेल्पफुल ठरलं असेल. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.